करणार आहात तेच वर्षात रिपीट होईल अशी एक अपेक्षा, एक धारणा आपल्यामध्ये असते. आणि त्या धारणेला अनुसरून मला तरी वाटतं की माझ्या आयुष्यात हा पाडवा खूप छान आज सकाळपासून सुरुवात झाली की ग्रेट गुरूंच्या वर्कआउटपासून. आणि सांगता पण म्हणजे की ग्रेट गुरूंच्या बरोबर बसून दिवसभर पण आणि एका प्रोग्रामला येऊन घटनाचे होतो. नागोडे मॅडमचं वेलनेस सेंटर उद्घाटन वानगडीला झालं, त्याच्यातून दिवसभर एकत्र याच्या कशा मोठ्या वैभव असू शकत नाही. आणि हा परमेश्वराने दिलेला एक माझ्यासाठी प्रस्ताव आहे. निश्चितच मी सगळ्यांना धन्यवाद म्हणत, वयाने तुमच्यापेक्षा ज्येष्ठ असलं तरी धन्यवाद याच्यासाठी म्हणत, कारण तुम्ही आतापर्यंत ऐकलं ना कौतुक जे त्यांनी केलं या ठिकाणी, तेवढ्या कौतुकाचा मी तरी मला स्वतःला समजत नाही. कदाचित ती त्यांच्या मनात मोठेपणा असू शकतो. मोठेपणा ह्याच्यासाठी की त्यांनी वेळोवेळी खूप बोलले गेलो त्यांच्यासाठी खूप मोठं घटकेचे दिवस होते ते. म्हणजे त्यांनी असं ठरवून टाकलं होतं की मी शेताला पाऊस ठेवणार नाही परत आज बस. तरी पण 2 दिवसात सगळं विसरून परत आले म्हणजे त्यांच्या मनातून कुठेतरी मोठेपणा असतो. निश्चितच हा एक योगायोग नाही म्हणता येणार, परंतु ग्रेट गुरूंची भेट झाली होती माझी. आणि तो माझ्या आयुष्याचा शेवटचा चान्स होता. मी दुपारी पण सांगितलं की प्रत्येक जण वेलनेस सेंटर जॉईन करतो, वेलनेस परिवार जॉईन करतो, त्याचं कारण असतं. कोणाला तरी शारीरिक त्रास असतो, कोणाला काही असतं, कोणाला काही असतं, परंतु माझ्यासाठी तर कारण वेगळं होतं की म्हणजे मी जगतोय ना मरतोय. ह्या स्टेजला मी या ठिकाणी वेलनेस परिवार जॉईन केला आणि परिवार जॉईन केला आणि खरंच होत्याचं नव्हतं झालं. आज पाडव्याचा दिवस वाईट बोलून आमच्या सोनाली मॅडमला खूप राग येतोय शब्दांचा की कदाचित माझ्या भोगाला हार असतात. त्या कंडिशनमध्ये रिअली होतो मी. माझे जावई करता या ठिकाणी देवेंद्र मेहत्रे ते 3 पायऱ्या चढायला पण माझे दंड पकडत होते पाठीमागे, कारण तेवढ्यात माझा तोल जात होता. त्या इतक्या बॅड कंडिशनमध्ये जमिनीवर 3 वर्ष माणूस नाही बसलेला, जमिनीवर बसता येत नव्हतं. मी एवढ्यासाठी सांगतोय की तुम्हाला या ठिकाणी दिवाळीच्या फराळाला बोलवलं आणि हे सगळं का सांगतोय, कारण फराळ मला प्रत्येक जण घरी खातोय. अन्नाने नाही दिलं नसतं दिलं तरी आज तुम्ही पोटभर जेवणारच होतात असं काहीच नाही. मी ते काहीच वेगळं करत नाही, परंतु मला जे द्यायचंय, मला जे सांगायचंय तुम्हाला, त्याचा उद्देश मात्र वेगळा आहे. हा सगळ्यांनी समजून घ्यावा. बऱ्याच जणांना वाटलं तर त्याने जायचं जेवायची फराळ करायची निघून येतं, यांचं काय नाही बडबड सुरू झाली. पण बडबड नाही. श्रीमंताशिवाय असं आहे आपलं की या ठिकाणी सप्ताहातले माहिती 5-6 दिवस आमचं पुतणे वेगळं सांगू शकतो. 5-6 दिवस पंक्ती असतात आहे ना मंदिरात, शनी मंदिरात, भगवानी मंदिरात, खंडोबाचं मंदिर, पंचदेवीच्या मंदिरात. म्हणजे रोज पंक्ती चाललंय, रोज पंक्ती चाललंय, रोज अन्नदान चाललंय. ज्या गोष्टीची खरंच गरज आहे का? दुपारी सरांनी त्यांच्या स्पीचमध्ये सांगितलं की नाही खाऊ घातलं तर आता तुम्ही मराल का उपाशी. श्रीमंतांनी हे पंक्तीच बंद करून टाकू आपण असं समजू, ते पंक्तीच बंद करून टाकू, नाही एक पण घालायचं, मरती का कुणी उपाशी. आमचा एक काळ होता, मी आता वर्ष 60 असल्यामुळे आमचा काळ म्हणतो, कारण तुमचा वेगळा आहे आमचा वेगळा होतो, निश्चित वेगळा आहे. आमच्या काळात आपल्या डाके परिवारातील एक वयस्कर म्हातारी वारली होती, ती मला चांगलं आठवतंय, नाव नाही सांगणार, ती थोडं आपणासोबत होऊ शकतं कदाचित. ती काळात ते काळ तसा होता की अन्न खायला मिळलं नाही, 8-10 दिवस घरात तशीच करून गेली, असा काळ होता. परंतु आता ते काळ नाही राहिले. ज्या शेतामध्ये 10 पायल्या ज्वारी झाली होती मला आणि त्याची खोती म्हणायची, खोती शब्द ती ज्वारी काढली मोडणी, ती खोती दिली होती 3 पोतीला आणि झाली 10 पायल्या, 2.5 पोती विकत घेऊन दिली होती. त्या शेतामध्ये एकरी 70-75 टन ऊस मी घालतोय. म्हणजे याचा अर्थ एक होतोय की शेती जेवढीच आहे, खाणारे तोंड वाढले, पण शेतीचं उत्पन्न मात्र भरमसाठ वाढून गेले. त्याच्यामुळे अन्न पाण्याची आता अडचण नाही, फक्त योग्य अन्न पाण्याची अडचण तयार झाली. अडचण तयार झाली ती योग्य अन्न पाणी, योग्य मार्गदर्शन आणि आपला आहार विहार बदलला. आहार विहार बदलला आणि आपली जीवनशैली टोटल बदली झाली. या ठिकाणी आले नाही मला वाटते पंडित रावते आमचे मित्र आहेत, त्यांच्या फॅमिली म्हणजे नातेवाईकांच्या मध्ये 9 वर्षाच्या मुलाला अटॅक केला आता मग गेल्या महिन्यात. का होते त्या मुलांनी काय समजलं, आपण समजतोय सगळं की त्यांचं खानपान चुकीचं झालं, त्यांनी काहीतरी वेगळं खाल्लं पिल्लं हे म्हणाल, तर खानपान वेगळं झालं. मला संदेश हाच द्यायचा
ठिकाणी मी निमित्त केलं हे पाडव्याचं, गेट टुगेदर झालं. हा सुवर्ण योग आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे ती म्हणजे की या ठिकाणी जे खायला द्यायचंय ते आता करू देणारच आहे माझे. पण निश्चित मी एक सांगल की आपलं आयुष्य प्रत्येक जो जन्माला येतोय तो माणूस प्रत्येक की ज्याच्या डोक्यावर परिणाम नाही, ज्याच्या सगळ्या वायरी जोडलेले आहेत, वायरी तुटलेल्या नाही, असा प्रत्येक माणूस धडपडतो की एकच गोष्टीसाठी, तो म्हणजे पैसा. पण तो पैसा कशासाठी कमवतोय तर माझं म्हातारपण चांगलं जावं म्हणून. परंतु ते म्हातारपण जगायला हा शिल्लक नाही ना त्या पैसा कमवण्याच्या नादात. ही सगळ्यांची व्यथा आहे. 60 वय गाठायला तयार नाही माणूस आणि 60 वयापर्यंत रिटायर पण होत नाही. तोपर्यंत मरायला नाही, तू मरतोय पण. मग मी कमवलेल्या इस्टेटीचा मला जर फायदा घेता येत नसेल तर मी जगलो कसा? मी माझ्या हेल्थकडे लक्ष देतोय का? हे पैसा कमवण्याच्या नादामध्ये मी माझ्या शरीराची काय हेळसांड केली हे कोणाच्याच लक्षात यायला तयार नाही. आणि हा संदेश देण्यासाठी कुठंतरी हे निमित्त घडलं. निमित्त घडलं म्हणण्यापेक्षा मला सगळ्यात गर्वाची माझी छाती फुलली. कारण माझा जो परिवार आहे, आमच्या ज्या 5 भावांचा परिवार जो आहे, हा परिवार लिमिटेड होता. परंतु पहिली दिवाळीत पहिलाच पाडवा असा असेल एवढा मोठा माझा परिवार आहे. सगळ्यांनी याला फरक मंत्री असेल, तुम्ही मोठा अधिकारी असेल, पण एवढा परिवार मात्र नक्कीच नाही. जो स्वतःचा उत्स्फूर्त परिवार या ठिकाणी मला मिळालाय, ही माझी कमाई आहे, हा माझा चेक आहे. हा ज्याच्याकडे असं ना खूप मोठा श्रीमंत स्वतःला समजतो. आणि हे जे जेवढे मी कार्य चालू केलं, मी तेव्हा स्वतःचा जीव वाचवला. स्वतःचा जीव जेवढेच वाचवला. ह्या माझ्या सगळ्या डिसऑर्डर होत्या, मला सगळे त्रास होत होते. 5 ऑपरेशन सांगितले होते. देवेन आहेत समोर, गुडघे बदलायला लागतील म्हणले होते ते केअरिंगवाले. जमिनीवरच बसत नका जाऊ म्हणजे तुम्हाला पॅरालिसिस कधीही होऊ शकतो. इतके सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी ऐकल्या, त्यांनी सांगितल्या. MRI करायला त्यांनी मशीनच्या जवळ बसून होते. सगळ्या गोष्टीला एवढा वैतागलो होतो की सुसाईड पर्यंत माझे जर विचार करत होते. एखाद्या जर 58 वयाच्या माणसाचे जर त्रास केवढा असेल आहे तर तुम्ही करू शकत नाही. हा त्रास एकच ठिकाण होतं ते म्हणजे वेलनेस परिवार. आणि त्या वेलनेस परिवारामध्ये गेलो, मग मात्र मनामध्ये एक उर्मी भरली माझ्या की समाजामध्ये ना अन्नदानाची गरज आहे, नाही ज्ञानाची गरज आहे, ज्ञान की सगळीकडे मिळते, नाही वस्त्रदानाची गरज आहे, अन्न वस्त्र निवारा आहे. 3 गोष्टी म्हणायचे. या 3ही गोष्टी मुबलक झाल्या. परंतु आरोग्याकडे दुर्लक्ष झालं. की आरोग्य दानाचं काम मात्र करायला कुणीच पुढे यायला तयार होत नव्हते. आणि आता लोक तयार झाले. आणि ग्रेड गुरु आशपाकरांसारखे माणसं बाया मागं चालल्याने पुढे आले. आणि हे आरोग्यदानाचं काम ज्यावेळेस करायला निघाले त्यावेळेस विरोध पण खूप होता. हे असं उड्या मारून आमच्या मॅडम पण झाले. असं उड्या मारून कुठे होते का? बघायचीच नाही. इकडं गाडी चालली तरी तिकडे बघत जायची त्यांनी म्हणजे भागाकडे पलीकडे. इकडं नाही, त्याला बोर्डच दिसलं नाही. त्यांनी स्वतः बघून दिलं. 28 दिवस आमच्या आळेकर साहेबांना फोन केला तरी 28 दिवस ठीक येत नव्हते. इतका त्रास सहन करून जर तुम्ही परिवार उभा केला, पण आल्यानंतर प्रत्येकाला कळलं की इथं काय. आज इथं 2 मे माणसाला जरी समजलं ना की आजचा पाडवा तो माझा सार्थकी लागला, माझं जे आज काय मला थोडंफार इकडे तिकडे काय त्रास होत असेल तर ते सार्थकी लागल. एखाद्या माणसाला जरी कळलं ना की आरोग्य काय असतं, बस तुम्ही आयुष्यात लोकांच्या काही द्या, पैसा द्या, नवीन कपडे घेतले, किती दिवस आनंद राहील. एका नवीन कपड्याचा मला आज अंगावरचे नवीन कपडे शिवले मी पाडव्याला, किती दिवस आनंद आहे. 2 धुणे, पुन्हा ह्या कपड्याकडे मीच बघणार नाही. तुम्हाला एखाद्याने 2 वेळेस सोनं दिलं, सासऱ्याने एखाद्यानं पण घेतलं, त्याला चेन केली, अंग किती दिवस आनंद आहे. मोज का आनंद आहे. परंतु मी आज दुपारी पण माझ्या स्पीचमध्ये मी उद्घाटनात सांगितलं की खरा आयुष्याचा आनंद जो आहे ना तो आरोग्याचा आहे. ज्यावेळेस मी नेहमी उदाहरण सांगतो की ज्यावेळेस खरा आयुष्याचा अर्थ काय आहे, हा अर्थ तुम्हाला जर समजून घ्यायचा असेल तर आयुष्यामधल्या तुमच्या एखाद्या पाहुण्याला मित्राला भेटायला जा तुम्ही उद्या. नक्की कोणाचा तरी पाहुणा, कोणाचा तरी मित्र, कोणाचा तरी सगळा सोयरा कोणतरी हॉस्पिटलला असेल आणि तो सलाईनचे टिपके मोजत असेल किंवा त्या मशीनची टिक ऐकत असेल ना, त्याला जाऊन विचारा एकदा की तुझ्या आयुष्यात महत्वाचं काय आहे. तो सांगत मला 1 गाडी रुपये नसलं माझ्याकडे इस्टेटरी चालू करून माझं आरोग्य मला हवं. आणि ती कमाई करायला मी निघालोय स्वतः.
या ठिकाणी माझ्याबरोबर पण अनेक जण निघाले, त्यांनी पण कंबर कसली. मी म्हणेन ते ऐकायला लागले, म्हणेन ते मी बोलले खाल्ले, कोणी मार खाल्ला, कोणी काय खाल्लं. मी काठी पण बऱ्याच जणांच्या पिंडीवर मारतो, पण कोणीही राग नाही धरला. वडील नात्याने सगळ्यांनी समजून घेतलं. आमच्या विद्यार्थी किती चुका करतात, पण ते कसं काय आताच्या पुढे जाऊन म्हणजे दुसऱ्या दिवशी येतात, बोलतच नाहीत, काय माझ्याकडे बघतच नाही. एक तास वर्कआउट होईपर्यंत आणि गपचे मग पुरके हसायला लागतात. माझा त्रास जातो निघून. आज खरंच जे जन्म येतो ना भाग, त्याची मुलं सुद्धा विरोधात जाते. तुम्ही माझ्या कुणीच विरोधात जात नाही. कौतुक आहे मला, तुम्ही खरंच कौतुक, खूप कौतुक. माझे बोलले हातात माझा राग सहन करण्याची खूप मोठं कौतुकाची गोष्ट. पण एक लक्षात ठेवा की आपल्या दोन मुलांच्या मध्ये जर भांडण झालं ना, आपला मुलगा शेजाऱ्याचा मुलगा, तर पहिला तडाखा असतो आपल्या पोराला. शेजाऱ्याच्या पोराला कधी आपण मारत नाही. माझं रागवणं असं, माझं चिडणं असं, हे सगळं असतं. ते माझे समजूनच असतं. हे सगळे जण समजतात. नसलं कोणाला समजलं तरी ते पण समजून घे. कोणाला मारतो आपण? आपल्या पोराला. शेजारच्या पोराला कधीच मारू शकत नाही. मग मी जर चिडलो असेल आमच्या आसपास, तर मी खूप चिडतात. माझं पण चिडते का चिडतात? त्याचा अर्थ ज्याला समजत नाही ना, तर मग तो माणूस नाही. इथं त्यांच्या बांधावर येऊन कागद सुटायला सांगते, ऊस खांदायला सांगते, ऊस तोडायला सांगते म्हणून चिडले. आपल्यासाठी चिडतात. वर्कआउटला नाही आले का नाही आले, चिडलो का नाही, मी जगताना बघायला बरोबर काय कशासाठी? ही जी मनातली तोडतळ आहे ना, ही तोडतळ एका तुमच्या मनात सगळ्यांच्या तयार होत परमेश्वराने तुम्हाला ती संस्कृती देऊ. आणि हा चाललेला परिवाराचा वसा सगळ्यांच्या समोर सांगतो. तुम्हाला लेखीचा दावायचा पण विषय झाला ह्या विषयावरती. हा जो 2 गुंठ्याची जागा आहे, हा जो परिवार आहे, अण्णा नसला तरी हे आजी वेलनेस परिवार असाच राहील. आरोग्यच दिलं जाणार आहे. आणि जी की समाजामध्ये ज्याची खरी गरज आहे, ती खरी आरोग्याची गरज आहे, आरोग्यदानाची गरज आहे. लोक उपासमारीने आग मारायला तयार नाहीत, पण आजारपणा मात्र निश्चित मारतायत. मंत्री असो कुणी असो, कोणाला सुट्टी नाही हो तिथं सुट्टी नाही. कर्डिले साहेब 60-65 होईल, माझ्यापेक्षा 5 वर्ष मोठे असते, हॉस्पिटल पर्यंत पोहोचले. इथं सुट्टी नाही. इथं आरोग्यात जर तुमचं ढासळत असेल आणि मी जर माझ्या कमाईच्या नादामध्ये माझ्या शरीराचं जर नुकसान करत असेल, तर तुम्ही कमवत नाही, तुम्ही गमावताय. आणि खूप मोठे गमावताय. खूप मोठी किंमत तुम्ही स्वतःला पण मोजायला लावताय, कुटुंबाला मोजायला लावताय, मुलाबाळांना मोजायला लावताय, बायकोला मोजायला लावताय, आई वडिलांना मोजायला लावताय. जागे हो, जागे. आरोग्याची काळजी घ्या. आणि निश्चित मी सांगतो की आज कुठलेही क्षेत्र असू द्यात, कीर्तनकार असू द्यात, आमका असू द्यात, व्यवसाय बनले, पण या ठिकाणी व्यवसाय बघितला जात नाही. या ठिकाणी व्यवसाय पाहिला जात नाही. कुणीही जर त्याला अर्थ लावत असेल, काही लावू शकता, परंतु व्यवसाय न बघता खऱ्या तळमळीची जी सेवा असती. आज माझा जर 18-19 वर्षाची शुगर जर क्युअर होत असेल, 6 वर्षाचा बीपी जर क्युअर होत असेल, तर निश्चित 4 दिवस मी ज्यादा जगल. आमचे लोखंडे साहेब असतील, त्यांची पण शुगर क्युअर झाली, पण नंतर आपल्याला काय होते माहित नाही, आपण नंतर बंद होत जातो. पण ह्या सगळ्या गोष्टी जर मला चांगल्या मिळत असतील, मी जर 4 दिवस माझ्या कुटुंबामध्ये ज्यादा जगणार असेल, याच्यासारखं दुसरं कार्य काहीच असू शकत नाही. याच्यासारखं सत्कार्य काय असू शकत नाही. मी स्वतः अक्षरशः ह्याच्यातून जेव्हा बाहेर निघालो, 2.5 महिन्यामध्ये सेंटर चालू केलं. उद्देश एकच होता, एवढं मोठं सेंटर टाकताना सर मला म्हणले की अण्णा खूप मोठं होते काही, म्हणून सर हे पूर्ण. मला एक खात्री होती, अर्जुन सर या ठिकाणी आले होते, महागुरु अर्जुन सर, त्यांना पण विशेष वाटली ही गोष्ट की आज पक्षाने तुम्ही निर्णय घ्यायचा का नुसतं सेंटर दाखवलं होते ते चालू. आणि त्यांनी आणखी दाखवलं सांगितलं ना, खूप जण भागाला दाखवलं, कुठं दाखवलं, ते सगळं दाखवलं. हे का चाललं? आज पक्षाने काय आम्ही दाखवलं का, मी काय आम्ही दाखवलंय का, मी काय दिलंय का, काहीच नाही. फक्त काम नाही, समाजाला गरज आहे याची. ज्याच्या घरामध्ये ज्यावेळेस असं पेशंट असतो ना, मी दुपारी एक शब्द बोलून गेलो, तुम्हाला पण एक बोलून जातो की आमच्या वडील मी सांगत होते आम्हाला की घरात प्रत्येकाच्या 2 गोष्टी नसतात. कसल्याही संकटाला, कुठल्याही अडचणीला तो परिवार नक्कीच फेस करू शकतो. आणि त्या 2 गोष्टी सगळ्यांनी अगदी कोरून लिहून ठेवा स्वतःजवळ. ते म्हणजे त्या घरामध्ये भांडण नसावं आणि आजार पण नसावं.
या दोन गोष्टी ज्याच्या घरामध्ये नाही ते घर कशालाही फेस करू शकतं, कसलंही संकट येतं त्याचं. आणि ह्याच दोन गोष्टी घराघरामध्ये संपवा, खरंच या गोष्टी संपवा. अक्षरशः आमच्या दोघांवर बायकोचे असे डबे होते, डबे भरलेले गोळ्यांची. अक्षरशः आता घरात डॉक्टर गोळ्या नाही लागल्या. हे जर माझ्या घरामध्ये घडू शकतं तर आमचं काय असं सेपरेट हत्तीच्या कानातून आलेलं नाही. प्रत्येकाने ठरवलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये हे होऊ शकतं, गोळीमुक्त घर होऊ शकतं आणि आजारमुक्त सगळं कुटुंब होऊ शकतं. आणि असं जर सुखी कुटुंब जर तुम्हाला स्वतःच बनवायचं असेल तर वेलनेस परिवाराशिवाय पर्याय नाही. मी म्हणत नाही माझ्याकडे या, पण पुढं व्हायला पण आरोग्याची काळजी घ्या. मला व्यवसाय करायचा नाही कारण माझं वय 60 आहे. माझी मुलगी अधिकारी जावयांचं पण त्यांचं व्यवस्थित आहे, सगळे माझे पुतणे असतील, सगळे ज्याची त्याची व्यवस्थित कामं धंदे त्यांचे व्यवसाय सगळ्यांनी चालू आहे. कोणासाठी काय नाही पाहिजे, मला माझ्यासाठी काय नाही पाहिजे. मी बसलो तर मला एक टाइम जेवण कधी पण देईल. आता तर जेवण येतं भागला, दुपारी एकदा जेवतोय मी. आणि आता या ठिकाणी मी सगळ्यांना गर्वाने सांगतो, मुद्दाम सांगतो, कारण ध्येय एक आपला निश्चय जर सांगितला ना ते जर जगाला सांगितला तर जग आपल्याला काय करतं, सपोर्ट करत असतं त्याला तडीस नेण्यासाठी. म्हणून मी एक निश्चय केला की याच्या समोरपासून 75 दिवस मी जेवण करणार नाही. किती? 75 दिवस फक्त 2 टाइम शेक, सलाड आणि फ्रूट याच्यावरती 75 दिवस राहायचा निश्चय केला. आणि निश्चित मला आवडतं ज्या गोष्टी मला सांगायच्या, ज्या गोष्टी चांगल्या आहेत मी स्वतःमध्ये आधी करतो. मी स्वतः आधी 24 किलो वजन कमी केलं, स्वतःची शुगर झालेली हे तुम्ही जगाला सांगायला लागलो. निश्चित तुम्हाला पण हे कार्य पुढे चालवायचंय. आपले नातलग असतील, मित्रमंडळ असेल, वाचवा कुटुंब वाचवा. घरातला कारका पुरुष जर 30-35 वयामध्ये जर जात असेल ना एखाद्याच्या, तर त्या कुटुंबाला जो त्रास असतो ना कल्पना करू शकत नाही तुम्ही. मी त्याच्यातून गेलो, आमच्या आरती मॅडम साठी गेल्या, तर कुटुंब कोसळते अख्खं. आणि जर असे कुटुंब जर कोसळण्यापासून तुम्हाला वाचवायचं असेल तर खरंच तुम्ही सगळ्यात मोठं पुण्याचं काम करणार, तर परमेश्वर तुम्हाला त्यासाठी नक्कीच आशीर्वाद दिल्याशिवाय जाणार नाही. वेळ खूप झालेला आहे. तुम्ही माझी बडबड कधी पण चालवतात की भांडवल खूप वाचतं, पण भागवत परत पाडण्याचं पडतं. एकच मी तुमच्या पण अपेक्षा करतो की मी माझं कार्य चालवलेलं जे आहे, जे आश्वासकांनी कार्य चालवलेलं आहे, जे बाकीच्या आरोग्य सल्लागारांनी जे काम चालू केलंय त्या कार्याला नक्कीच तुम्ही पण स्वतः वाहून घ्या. आणि आपल्या 24 तासातला 1 तास स्वतःसाठी द्या, 1 तास आपल्या नातेवाईकांना मित्रांसाठी द्या, 2 तास द्या, 22 तास तुमचं तुम्ही काही करू शकता. पाडव्याच्या शुभेच्छा ह्याच्यापेक्षा वेगळ्या असू शकत नाही. आणि नक्कीच तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात तर माझ्यासाठी वेगळा पाडवा ह्याच्यापेक्षा छान असू शकत नाही. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.